3-4 वेळा मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। माझ्याकडे व्हिडिओसह पुरावे आहेत असा दावा फडणवीसांचा आहे। पोलीस आयुक्तांना मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती असा घणाघात फडणवीसांनी केलाय। नाही असा प्रयत्न 3-4 वेळा त्यांनी केला। त्याचे अजून काही व्हिडिओजही माझ्याकडे आहेत, पण मला या निवडणुकीत ते वापरायचे नाहीत। त्याच्यामध्ये काही स्टिंग ऑपरेशन्सही आहेत की ज्याच्यामध्ये थेट ते पोलीस अधिकारी सांगतायत की कसं देवेंद्र फडणवीसला फसवायचे आदेश आम्हाला होते आणि कशा प्रकारे आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं होतं या संदर्भातले अनेक पुरावे व्हिडिओ सगळ्या गोष्टी आहेत। एकदा नाही 3-3 वेळा हे केलेलं आहे। आणि दुसरं चांदीवालांनी स्वतः सांगितलं की त्या ठिकाणी हे दोघं म्हणजे आरोपी आणि तक्रार करते हे एकत्रित बसले होते आणि त्यासोबत हा प्रयत्न अनिल देशमुखांनी तिथेही केला की त्यातही मला गोवता येईल का, पण पुरावे काहीच नसल्यामुळे चांदीवालांनी सांगितलं असं होऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं। प्रयत्न यांनी खूप केला। मी म्हणून तर सांगितलं 2.5 वर्ष केसापासून नखापर्यंत सगळ्या चौकशा केल्या, विविध केसेसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला। एक पोलीस आयुक्तच याकरता बसवला की त्या पोलीस आयुक्तालाही सुपारीच दिली होती की काय वाटेल ते झालं तरी देवेंद्रला जेलमध्ये टाकायचं आणि त्यांनी सांगितलं होतं। आणि त्या बैठकीतही त्यांच्या दुर्दैवाने एकनाथराव शिंदेंचे जवळचे लोक होते की ज्यावेळी त्या पोलीस आयुक्तांना हे सांगण्यात आलं की देवेंद्र फडणवीसला फसवायचं आहे आणि त्यांनी सांगितलं काळजी करू नका मी फसवतो, हे सगळं खूप घडलं। शेवटी काय मी पण 5 वर्ष गृहमंत्री होतो। माझे पोलिसांचे संबंध फार चांगले होते, कारण मी कधी बदल्यांमध्ये पैसे मागितले नाहीत, मी कधी फेवरेटिझम केलं नाही, मी साधारणपणे सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला। आजही पोलीस विभागामध्ये मी जेव्हा काही नव्हतो तेव्हाही माझ्याबद्दल आदर होता, आजही तेवढाच आदर आहे। त्यामुळे हे जे काही करणार त्याची बातमी तर मला मिळणारच। करणार काय होते, जेलमध्ये टाकणार? हां, त्यांच्या 2-3 केसेस लावायच्या, जेलमध्ये टाकायचं त्यांची पद्धत होती ना। ते अर्णव गोस्वामीला केलं, ते कंगनाला करायचा प्रयत्न, ते त्यांची सवयच होती।